1 मिनिटाचा एक नमस्कार या गतीने आपल्याला घालायचे. म्हणजे मग आपल्याला योगाचे जे फायदे आहेत 6 आसनांची साखळीचे तर ते आपल्याला इथे मिळू शकतात. म्हणून गती तिथे आपली नेहमीची एका मिनिटाला एक नमस्कार येईल अशा पद्धतीने असलं पाहिजे. मी थोडीशी माहिती द्यायची विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर मग 10-12 आवर्तन नमस्काराची करून घ्यायची. त्यानंतर 4था दिवस जो काही आहे तर 4थ्या दिवशी काय आहे की पुन्हा पूर्ण खर्चाने करून घ्यायच्या. थोडंसं आहाराबद्दल सांगायचं. आता आहाराबद्दल काय तर सूर्यनमस्काराची साधना आपण करतो आहोत तर सूर्यनमस्काराचे परिणाम आपल्याला अजून चांगले मिळावे तर याकरता आपला आहार जो काही आहे तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि म्हणून मग त्यांना थोडक्यात माहिती द्यायची आहाराची 15-20 मिनिटांमध्ये. तर साधारणतः योग प्रवेश वर्गामध्ये आपलं जे आहाराचं चॅप्टर आहे ते वाचून घ्यायचं आणि मग ते आता ते व्याख्यान वर्गावर दिलं प्रवेश तर 1 तास लागतो. आपण सगळेजण व्याख्यान देतात प्रवेशाला आहाराचं 1 तास आपल्याला लागतो. पण आपल्याला इथे 20 मिनिटात सांगायचं 15-20 मिनिटांमध्ये. मग पुन्हा ते व्याख्यानाचं सारगर्भित गोष्टी सांगायच्या काय काय उपयुक्त आहे काय काय नको खायला काय खायला पाहिजे अशा पद्धतीने ते व्याख्यान साधारणतः 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला द्यायचं आहाराचं. त्यानंतर मग पुन्हा नमस्कार करून गेले त्यांच्याकडनं. कालच्यापेक्षा थोडे जास्त काल 10-12 आवर्तनं केली होती. आज आपल्याला 14 ते 16 आवर्तनं नमस्काराची करून घ्यायची. 15-20 मिनिटं 20-1 मिनिटं त्याला लागतील साधारणतः. कारण सूर्यनमस्कार करत असताना मध्ये मध्ये आपण चुकादुरुस्ती पण करतो. एखाद्याचं काही चुकलं असेल मग आपण तिथे सगळ्यांना त्याच अवस्थेमध्ये होल्ड करून ठेवायला सांगतो. समजा ताटतिरकी अवस्था आली आपण अंक दिला 4 ताटतिरकी अवस्था आपण थोडंसं वर्णन करतो. शरीराचा तोल सांभाळायचा आहे नजर स्थिर ठेवा शरीराची कंबर खाली गेली ती वरती उचलून. आता याला थोडा वेळ जातो पुन्हा सांगण्यामध्ये. एखाद्याची चूक झाली असेल तर आपण त्याला पुन्हा व्यक्तिगत दुरुस्ती पण करतो जवळ जाऊन. त्याचं कंबरवरती उचलून देणार एका रेषेत आहे की नाही ते सगळं बघणार. तर त्यामुळे अशाच चुकादुरुस्ती करतो आपण. म्हणून काही वेळा काय होतं की 1 मिनिटापेक्षा थोडा जास्त वेळ पण लागतो आपल्याला. 1.25 मिनिटं पण लागतो कधी कधी 1.5 मिनिटं पण लागतो. तर तो पण ते जास्त लागलं तर बिघडत काय निवड चांगलं आहे. शॉर्ट करायचं नाही. परीक्षेच्या वर्गामध्ये आपण 5 मिनिटाचा एक नमस्कार घालतो तर 10 मिनिटाचा एक नमस्कार परीक्षे वर्गामध्ये. परीक्षा वर्गाचा पहिला आठवडा आठवतंय काय माहिती बाबा तरी केलं होतं तरी हा. तर परीक्षेच्या वर्गामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 10 मिनिटाचा एक नमस्कार आपण घालतो. तो अजून जास्त योगिक पद्धत एवढ्या संतती सावकाश घेतली. त्याच्यामध्ये प्रत्येक आसन जे होल्डिंग करतो आपण ते काही 1 मिनिटं काही अर्धा मिनिटं काही 2 मिनिटं असं होल्डिंग आहे त्याच्यामध्ये आसनांचं. आणि त्याच्यामध्ये 10 मिनिटापर्यंत एक नमस्कार होतो आपल्याला. अशा पद्धतीने तो जास्त चांगला योगिक पद्धतीचा नमस्कार. मग आता इथे 14 ते 16 नमस्कार घालायला साधारणतः 20 मिनिटं धरतात. तेवढे गृहीत धरायचे. आणि मग पुन्हा शवासन आहे आणि प्रार्थना नेहमीसारखीच असं करून 14 दिवस जो काही तो संपतो. 5वा दिवस जो काही आहे तर 5व्या दिवशी पुन्हा आहाराबद्दल थोडीशी माहिती द्यायची. आहाराबद्दल